ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल आपण ऐकलं की सूड घ्यायच्या बुद्धीनं सहस्त्रबाहूच्या मुलांनी ध्यानमग्न अशा जमदग्नींच्यावर अनेक वार केले, त्यांचं मस्तक तोडलं, अनेक निघून गेले. तेव्हा रेणुका माता रामाधाव रामाधाव असा आक्रोश करत होती. परशुरामाने आईच्या हाका ऐकल्या आणि त्या अत्यंत वेगानं धावत धावत आश्रमात आले. पित्याचं निष्प्राण धड त्यांनी बघितलं. त्यांना अत्यंत शोकावेग झाला. ते विलाप करायला लागले. नंतर त्यांनी पित्याचं धड बंधूंच्याकडं सोपवलं आणि त्वेषानं परशु आणि सर्व शस्त्र घेऊन ते हैहयांचा संहार करण्याकरता निघाले. महस्पती नगरीत जाऊन त्यांनी अर्जुनाच्या सर्व पुत्रांना मारले, पित्याचे मस्तक घेतले आणि आश्रमात परत आले. नंतर पित्याच्या धडाला मस्तक जोडून त्यांनी जमदग्नींच्यावर अंतिम संस्कार केले. तेव्हा जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली आणि ते सप्तर्षींच्या मंडलात 7व्या स्थानी राहिले. परशुरामांनी अत्याचारी क्षत्रियांच्याकडून जिंकलेली सर्व पृथ्वी कश्यप ऋषींना दान दिली. दान दिलेल्या भूमीवर राहायचं नाही म्हणून त्यांनी समुद्राला मागं हटवून कोकण भूमी निर्माण केली. आजसुद्धा कोणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्तानं परशुराम महेंद्र पर्वतावर तप करीत आहेत, कारण ते चिरंजीव आहेत. एक गाय ओढून नेली म्हणून एवढं प्रचंड युद्ध करायला परशुराम मूर्ख नव्हते. गाय ही प्रतिकात्मक उपमा दिलेली आहे. कार्तवीर्याच्या सैनिकांनी ब्राह्मण स्त्रियांना युवतींना पळून नेलं. सर्व प्रजेकडनं परशुरामांना सांगण्यात आलं की आम्हाला वाचवा. तेव्हा परशुराम म्हणाले, रडत बसाल तर भगवंत सुद्धा तुम्हाला वाचवणार नाही. सर्वांनी मिळून माझ्याबरोबर लढायला या. आणि सर्वांनी मिळून कार्तवीर्याला मारलं. त्यावेळी अत्याचारी 21 राजांना परशुरामांनी मारलं. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली हे म्हणणं अत्यंत अयोग्य आहे, कारण लढायला आलेल्या उन्मत्त अत्याचारी राजांना परशुरामांनी मारलं आहे. सर्व पृथ्वी जिंकली, पण राज्य करायला शासन करायला क्षत्रियांची आवश्यकताच होती. म्हणून त्यांनी सर्व भूमी पृथ्वी कश्यपांना दान केली. कश्यपांनी जाणलं की ब्राह्मण राज्य करू शकत नाहीत. ब्राह्मणांनी राज्य केलं तर त्यांचं ब्राह्मणत्व टिकूच शकत नाही. तसंच वैश्यही राज्य करू शकत नाहीत. म्हणून कश्यपांनी ही भूमी पुन्हा क्षत्रियांना दिली. परशुरामांनी रडणाऱ्या ब्राह्मण लोकांना हिंमत दिली. परशुराम म्हणले, तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला दुसऱ्याकडनं संरक्षण हवंच कशाला? आपलं रक्षण दुसरा कोणीतरी करील या विचाराने तुम्ही लाचार बनला आहात. शिवाय रक्षणासाठी जर आपण सैन्य ठेवलं तर त्या सैन्याची गुलामी पत्करण्यासारखं आहे. सैन्याची खूप लाड करायला लागतात. भाडोत्री सैनिकांची पैशाची मागणी सतत वाढत असते. तेव्हा स्वतःचं रक्षण स्वतःच करायला हवं आणि त्यासाठी तुम्ही स्वतः बलवान, शस्त्रसज्ज, तत्वनिष्ठ झालं पाहिजे. आमचं रक्षण आम्हीच करू असं तत्वनिष्ठ संघटन परशुरामांनी उभं केलं. त्या काळी क्षत्रिय अत्यंत बलवान झालेले होते, त्यामुळे ते उन्मत्त मस्तवाल झाले होते. कार्तवीर्य अर्जुन तर फारच माजलेला होता. त्यांनी यापूर्वी अत्री ऋषींचीही चेष्टा केली होती, त्यांना अपमानित केलेलं होतं. ज्यांच्याजवळ सत्ता आणि संपत्ती आहे तो दुसऱ्याचं कसं ऐकेल? कार्तवीर्य अर्जुन म्हणायचा, हे ब्राह्मण आहेत तरी कोण? त्यांच्याकडे नाही आहे पैसा, नाही त्यांच्याकडे सत्ता, कोणताही त्यांना अधिकार नाही. असे ब्राह्मण आमच्यावर काय अधिकार चालवणार? काय सल्ला देणार? ब्राह्मण अत्रीने अपमान सहन केला, पण त्यांचा मुलगा दुर्वास ऋषींना मात्र हे सहन झालं नाही. दुर्वास ऋषीने आपलं ब्रह्मतेजाचं पाणी कार्तवीर्याला दाखवलं. तेव्हा कार्तवीर्याच्या लक्षात आलं की ब्रह्मतेजात ही शक्ती आहे. तेव्हा त्यांनी अत्री आणि दुर्वासांशी मैत्रीच केली. कार्तवीर्य अर्जुन अत्री ऋषींचा दुसरा मुलगा दत्तात्रेयांचा परमभक्त झाला. दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनानं कार्तवीर्यानं आपली संघटना बळकट केली.
दत्तात्रेयांच्याकडे त्यांनी युद्धाच्या वेळी मला सहस्त्रबाहू असावेत असा वर मागितला. म्हणजेच लढाईच्या वेळी संघटित लोकांचे 1000 हात मिळावेत असं त्यांनी मागणं केलं. पण जेवताना मात्र आपले 2च हात उपयोगी पडतात. कार्तवीर्य अर्जुनानं हजारो लोकांची संघटना करून वेगवेगळ्या देशांच्यावर आक्रमण केलं. तेव्हा हरलेल्या लोकांच्यावर त्यांनी खूप अत्याचार केले. त्यांनी वैश्य आणि क्षुद्रांना आपल्या ताब्यात ठेवलं. हा अडसर फक्त ब्राह्मणांचा होता, कारण चुकणाऱ्या राजाला ब्राह्मण लोक जाब विचारित असत. कारण ब्राह्मण अत्यंत तेजस्वी होते, स्वाभिमानी होते, धर्मनिष्ठ होते. ब्राह्मण क्षत्रिय एकत्रितपणे त्या काळी राज्य चालवीत. पण बलवान मदमत्त झालेल्या क्षत्रियांना असे ब्राह्मण नको होते. सत्वहीन, आपली आज्ञा मानणारे, आपल्या मनाप्रमाणे वागणारे, जेव्हा सांगतील तेव्हा दरबारात हजर होणारे ब्राह्मण क्षत्रियांना जवळचे वाटू लागले. म्हणूनच तेजस्वी, वीर्यवान, धर्मनिष्ठ ब्राह्मणांना मारून आपली दहशत कार्तवीर्याने निर्माण केलेली होती. भगवान परशुरामाने ब्राह्मण क्षत्रियांचं ऐक्य करण्याकरता खूप प्रयत्न केले. त्यामुळं समाज एकरूप झाला. त्याचे परिणाम रामराज्यातच दिसायला लागले. तेव्हा क्षत्रिय ब्राह्मण एक दिलाने राहू लागलेले दिसतात. दोघांच्यामध्ये अत्यंत प्रेमभाव निर्माण झालेला होता. परशुरामाने जिवंत, वीर्यवान, तेजस्वी, बुद्धिवंत ब्राह्मणांना पुन्हा उभं केलं. सत्ता संपत्तीपुढं न वाकणारा, ज्ञानाचा उपासक, प्रभुनिष्ठा, संस्कृतीचा पूजक, त्यासाठी आपल्या जीवनाचा होम करण्याची तयारी असलेला ब्राह्मण वर्ग परशुरामाने जिवंत केला. क्षत्रियांना नष्ट केलं तर राक्षस वाढतील आणि संस्कृतीचा नाश होईल हे जाणून त्यांनी एकाच अवतारात ब्राह्मण क्षत्रियांचं दोघांचं महत्त्व समजावलेलं आहे. ते केवळ आणि केवळ परशुरामानेच. व्यासाने भागवतामध्ये संकेतानं क्षत्रिय गाय पळून नेत असं सांगितलंय. पण अथर्ववेदाच्या 5व्या कांडातील 4था अध्याय उघडा. त्यातील 16, 17, 18, 19 ही सूक्त वाचा. म्हणजे लक्षात येईल की स्त्रियांचं, मुलींचं अपहरण करून त्यांच्याद्वारे संपूर्ण ब्राह्मण जातीला नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आलेले होते. त्याचं एकमेव कारण म्हणजे ब्राह्मण आमच्या चुका दाखवून आमचा कान पकडतात. आमच्या नजरेला ब्राह्मण भीत नाहीत. आमच्याकडे इतकी संपत्ती असूनसुद्धा, सत्ता असूनसुद्धा ब्राह्मण वर्ग आमच्या पुढं झुकत नाहीत. ह्याच विचाराने मदमत्त झालेल्या, गर्विष्ठ झालेल्या क्षत्रियांनी जाणून बुजून ब्राह्मण जातीला नष्ट करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न केलेले आहेत. म्हणून क्षत्रियांच्या विरुद्ध त्या काळचे लोक उभे राहिले आणि त्या सर्वांचं नेतृत्व परशुरामाने केलेलं होतं. काही काळ लोटल्यानंतर ब्राह्मण क्षत्रियांना आपलं एकमेकांच्या शिवाय चालणार नाही हे लक्षात आलं. मग ते वैरभाव विसरून एकत्र आले. एवढंच नाही तर दोन्ही समाजांनी एकमेकांना आलिंगन दिलं. त्यानंतर शुकमुनी परीक्षिताला म्हणतात, राजन, आता तू रंतिदेवाचं चरित्र ऐक. रंतिदेवांचं निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गायलं जातं. रंतिदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणेच दैवयोगानं जे काही प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत असे. त्यामुळं दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली. स्वतः उपाशी राहूनसुद्धा जे काही मिळेल तेही तो दान करून टाकायचा. दारिद्र्यामुळं कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता. एकदा 48 दिवस गेले, त्यांना पाणीसुद्धा प्यायला मिळालेलं नाही. 49व्या दिवशी सकाळीच रंतिदेवांना थोडंसं तूप, खीर, हलवा आणि पाणी मिळालं. संकटात असलेलं ते कुटुंब तहान आणि भुकेनं व्याकुळ होऊन थरथर कापत होतं. त्यांनी भोजन करायची तयारी केली. तेवढ्यात एक ब्राह्मण अतिथी आला. रंतिदेव सगळ्यांच्यामध्ये भगवंतांचंच दर्शन करीत असत. म्हणून रंतिदेवाने अत्यंत श्रद्धेनं, आदरपूर्वक त्या अन्नातील पुरेसे भोजन त्या ब्राह्मणाला दिले. ब्राह्मण भोजन करून तृप्त होऊन निघून गेला. परीक्षिता, आता उरलेलं अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली
त्याच वेळी एक दुसरा शूद्र अतिथी आला. भगवंतांचं स्मरण करीत रंतीदेवानं त्या उरलेल्या अन्नातील काही भाग त्या अतिथीला खायला घातला. शूद्र अतिथी गेल्यानंतर कुत्र्यांना घेऊन आणखीन एक अतिथी आला आणि तो म्हणाला, राजन, मी आणि माझे हे कुत्रे अत्यंत भुकेलेले आहे, आम्हाला काहीतरी खायला द्या. जे काही शिल्लक राहिलं होतं ते सर्व रंतीदेवानं आदरपूर्वक त्याला दिलं आणि ते कुत्रे आणि त्याचा मालक यांना ईश्वर मानून साष्टांग नमस्कार केला. आता फक्त पाणीच उरलं होतं आणि ते सुद्धा एकाच माणसाला पुरण्या इतकंच. ते आपापसात वाटून घेऊन पिणार. तेवढ्यात एक चांडाळ येऊन म्हणाला, मी अत्यंत तहानलेला आहे, मला कृपया पाणी द्यावं. जी उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते त्या चांडाळाची ती करुणापूर्वक वाणी ऐकून रंतीदेवांचं हृदय दयेनं भरून आलं आणि तो असे अमृतमय शब्द बोलला, 8 सिद्धी, परमगती किंवा मोक्ष मी भगवंतांकडून इच्छित नाही. मी फक्त एवढंच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्याचं सर्व दुःख मीच सहन करावं, जेणेकरून त्यांना दुःखच होणार नाही. हा दीन प्राणी पाणी प्यालानेच जिवंत राहणार असल्यामुळं मी पाणी दिल्यामुळंच त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळं आता माझी तहान, भूक, शरीराचा अशक्तपणा, दीनता, ग्लानी, शोक, विषाद आणि मोह हे सर्व नाहीसे होणार. रंतीदेव स्वतः जरी पाण्या वाचून तडफडत होता तरीसुद्धा स्वभावताच त्याचं हृदय करुणेनं भरलेलं असल्यामुळं त्यांनी ते पाणीही त्या चांडाळाला दिलं. वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपे होती. परीक्षा पूर्ण झाल्यावर आपल्या भक्ताची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश असे तिघेही जण रंतीदेवांच्या पुढं प्रकट झाले. रंतीदेवांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. तो अनासक्त व निस्पृह असल्यामुळं त्यांनी भक्तिभावानं आपलं मन भगवान वासुदेवांच्यामध्ये तन्मय केलं. परीक्षिता, इतर कोणत्याच वस्तूची इच्छा न करता रंतीदेवांनी आपलं मन पूर्णपणे भगवंतांकडे लावलं, म्हणून त्याच्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीस व्हावं तशी नाहीशी झाली. रंतीदेवांच्या बरोबर असणारे त्यांच्या संगतीच्या प्रभावानं भगवन्मय योगी झाले. अशी ही रंतीदेवांची कथा ऐकून परीक्षित राजा अत्यंत सुखावला, आनंदित झाला. यानंतर भागवतात ययातीची कथा येते. ययातीची कथा आपल्याला माहीत आहे, पण भागवतकाराने मात्र याचा दुसरा पैलू दाखवलेला आहे. देवयानी आणि शर्मिष्ठा यांचा उपभोग घेऊनसुद्धा ज्याची अजिबात तृप्तीच झाली नाही असा ययाती आहे. त्याने आपल्या मुलाकडनं तारुण्य मागून घेतलं तरीसुद्धा त्याची भोगवासना शमली नाही. तेव्हा त्यांनी जो उपदेश केला आहे तो मात्र ऐकण्यासारखा आहे. ययाती सांगतात, विषय भोगल्यानं भोगवासना कधीही शांत होऊ शकत नाही. जशी तुपानं आग अधिकच भडकते त्याचप्रमाणे भोगवासनासुद्धा भोग घेतल्यामुळं अधिक अधिक वाढतात. विषयांची इच्छाच दुःखाचं उगमस्थान आहे. अज्ञानी लोकांना विषयांच्या इच्छेचा त्याग करणं जमत नाही. शरीर म्हातारं होत जातं, पण विषयांच्या इच्छा प्रबळच होतात. म्हणून ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी तत्काळ या विषय वासनांचा त्यागच केला पाहिजे. ययातीनं त्यासाठी एक नियम सांगितला आहे. मात्रा शस्त्रा दुहित्रा वा नाविदिक्तासनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षती. म्हणजे आपली आई, बहीण किंवा मुलीबरोबर सुद्धा एकांतात एका आसनावर बसू नये, कारण इंद्रिये इतकी बलवान आहेत की ती मोठ्या मोठ्या विद्वानांनाही विषयांच्याकडं ओढून नेतात.
विषयांचं वारंवार सेवन करीत करीत ययातीची 1000 वर्षे पुरी झाली, तरीसुद्धा क्षणाक्षणाला त्या भोगांची लालसा मात्र वाढतच चाललेली होती. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.